अल्जेब्रा 10th त्याच्यामधला जो काही चॅप्टर 3rd आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो तर अंकगणितीय श्रेणी. आता अंकगणितीय श्रेणी हा कंटेंट पाहण्या अगोदर नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला क्रमिकेचा अर्थ समजून घ्यायचा आहे. क्रमिकेवरूनच आपण अंकगणिती श्रेणीकडे जाणार आहे. क्रमिका म्हणजे सिक्वेन्स. तर सिक्वेन्स हा कोणत्याही सामान्य नंबरचा सिक्वेन्स असतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काही फरक वगैरे काही समान असावा लागत नाही. साध्या पद्धतीने 1 3 5 7 तर आता ते सिक्वेन्स म्हणजे 2 2 2 चा डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म आहे, म्हणून हा काय आहे सिक्वेन्स. म्हणजे ही एक क्रमिका आहे. ही उदाहरण कशाचा क्रमिक आहे. याच ठिकाणी आपण दुसरेही एखादं उदाहरण घेऊ शकतो सरळपणे. काय डायरेक्ट 1 2 3 4 5 डॉट 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 असं जरी लिहिलं तरी सुद्धा ही सुद्धा काय आहे क्रमिका, म्हणजेच हा काय सिक्वेन्स आहे. म्हणजे सिक्वेन्स साठी असं काही अट नाही की एखादा गुणधर्म त्याच्यामध्ये बसत असेल तर ती काय असते सिक्वेन्स असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी आणखी एक उदाहरण जरी बघितलं, उदाहरणार्थ 1 4 9 16 25 डॉट 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 या ठिकाणी यांच्या अंकांच्या 2 अंकांच्या मधला फरक वगैरे काही समान नाही किंवा सम किंवा विषम अशा संख्या नाही, पण याच्यामध्ये काय दिसते या उदाहरणामध्ये आपल्याला गुणधर्म, तर ह्या सगळ्या संख्या काय आहे वर्ग संख्या आहे. बरोबर आहे ना. 1 4 9 16 25 ह्या काय आहेत वर्ग संख्या. असा काहीतरी एखादा गुणधर्म असेल तर दिलेलं जे काही एक्झाम्पल आहे ते काय असतं सिक्वेन्स असतं. सिक्वेन्स म्हणजेच क्रमिका असतं. परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्याला टर्म ऑफ सिक्वेन्स म्हणजेच क्रमिकेचं पद. आता क्रमिकेचं पद काय, याच्यामध्ये जी दिलेली पद असतात पहिल्या पदाला पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, त्याला टर्म इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण टर्म. आणि शेवटचं पद काय असतं तर यन म्हणजे नन ऑफ द अनंत. अशा पद्धतीने आपल्याला संबोधावं लागतं. तर याच्यामध्ये आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये अभ्यास करण्यासाठी पहिलं पद म्हणजे T1 आहे, त्यालाच आपण ए म्हणतो. त्यालाच काय म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशनची सुरुवात ए म्हणतो आणि त्याला T1 सुद्धा म्हणतो पहिल्याच पदाला. दुसरं पद असेल त्याला T2 म्हणतो, तिसरं पद असेल त्याला T3, चौथं असेल त्याला T4. टी याचा अर्थ टर्म म्हणजेच पद. शेवटचं असेल ते यन पद म्हणजेच Tn म्हणजे शेवटचं पद. हे लक्षात ठेवा, हे काय शेवटचं पद आहे. आणि ह्या शेवटच्या पदाचा Tn म्हणजे क्रमांक आहे बरं का, शेवटच्या पदाचा क्रमांक हे लक्षात असू द्या. शेवटच्या पदाचा क्रमांक आणि हे यन म्हणजे शेवटचं पद. हे काय आहे सिक्वेन्स क्रमिकेमधल्या पदांना दिलेला क्रमांक आहे. मग आता आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन कुणाला म्हणायचं, म्हणजे अंकगणितीय श्रेणी कुठल्या सिक्वेन्सला क्रमिकेला म्हणायचं हे लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या क्रमिका आहेत, सिक्वेन्स आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म आहे. म्हणजे ह्या आता 2 3 जे उदाहरण दिले ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत का, तर आपण बघताना एक लक्षात ठेवायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन एक्झाम्पल असण्यासाठी त्या एक्झाम्पल मध्ये 2 पदांच्या मधला जो फरक असतो, पहिल्या व दुसरं व तिसरं या प्रत्येक 2 पदांच्या मधला जो फरक आहे तो कसा पाहिजे समान असेल तरच दिलेली सिक्वेन्स जी काही क्रमिक आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन असते. ते लक्षात ठेवायचं. एवढीच अट याच्यामध्ये लक्षात ठेवायची, दुसरं काहीही लक्षात ठेवायचं नाही अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी. आता ह्याला क्रमांक कसे द्यायचे हे आपण बघितलं, T1 T2 T3 T4. आता ह्यांच्यामधला जो काही डिफरन्स असेल म्हणजे फरक असेल 2 पदांच्या मधला तो सुद्धा काढत असताना त्याला आपण डीच नाव देणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ हे जे एक्झाम्पल आहे आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशनचं, याच्यासाठी मी तुम्हाला अट काय सांगितली, 2 पदांच्या मधला फरक जर समान असेल तरच दिलेली सिक्वेन्स ही काय असते अरिथमेटिक प्रोग्रेशन असते, म्हणजे अंकगणितीय श्रेणी असते. जर फरक समान नसेल तर दिलेलं जी काही सिक्वेन्स आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. आपण त्याची 2 उदाहरण आपण इथं काय करणार आहे बघणार आहे. तर चला बघा, पहिले एक्झाम्पल आहे. दिलेलं एक्झाम्पल मी जसं तसं लिहून इथे येते 5 12 19 26 डॉट डॉट डॉट. यालाच आपण आता दिलेले टर्म्स म्हणजेच क्रमांक दिले, म्हणजेच पहिलं पद आहे ते म्हणजेच a इज इक्वल टू, त्याला आपण T1 म्हणतो. हे किती आहे 5 आहे. T2 हे किती आहे 12 आहे. T3 हे किती आहे 26 आहे. आता याच्या पुढचं काय असेल हे तुम्हाला माहिती आहे का, T4 एक अजून एक काढू, काय अडचण नाही. T4 आता बरोबर नंतर आपण काढू, काय अडचण नाही. बघा आता याच्यामधलं आपल्याला उदाहरण हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे ठरवण्यासाठी
T3 आता T2 मायनस T1 इज इक्वल टू D हा क्रमिका शोधण्याचा काय करायचा फॉर्म्युला करायचा म्हणजे लक्षातच ठेवायचं दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करणे आलेला फरक काय असेल पुढं असेल त्याचा तो D ने दर्शवायचा आता T2 किती आहे 12 आहे किती आहे 12 आहे आणि T2 किती आहे 12 आहे आता 12 मायनस T1 किती आहे 5 आहे बरोबर D बघा बरोबर D च दिले आता 12 तून 5 गेले किती येणार आहे 7 इज इक्वल टू D ही पहिल्या दोन पदाचा फरक आहे 7 म्हणजे D इज इक्वल टू 7 आता दुसऱ्या दोन पदाचा म्हणजे कुठल्या T3 मायनस T2 इज इक्वल टू D T3 किती आहे 19 मायनस T2 12 इज इक्वल टू D 19 minus 12 7 is equal to D correct third term T4 minus T3 is equal to D T4 किती आहे 26 minus 19 is equal to D किती ह्याच्यातला डिफरन्स 7च येणार आहे बरोबर आहे ना म्हणजेच बघा प्रत्येक दोन पदातला दुसऱ्या व पहिल्या तिसऱ्या व दुसऱ्या चौथ्या व तिसऱ्या पदातला प्रत्येक पदामधला फरक काय आला 7 झाला म्हणजे इथला फरक जो डिफरन्स आहे तो कसा आहे समान आहे म्हणजेच दिलेले जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे एपी दिस इज अ एपी आता खाली एक वाक्य लिहायचं आहे तर मी लिहित नाही given example given sequence is a AP because between two terms difference is a same म्हणजेच प्रत्येक दोन पदामधला फरक कसा आहे समान आहे म्हणून दिलेलं एक्झाम जी काही क्रमिक आहे ती काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे अंकगणिती श्रेणी आहे आता त्याच पद्धतीचं एक दुसरं उदाहरण आपण इथं काय करूया सॉल्व्ह करूया बघा दिलेलं गणित जसं तसं 2 -2 -6 -10 डॉट 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 प्रत्येकाला मी क्रम देतो a इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2 म्हणजे पहिलं पद आहे दुसरं पद म्हणजे T2 इज इक्वल टू -2 तिसरं पद T3 इज इक्वल टू -6 आणि T4 इज इक्वल टू -10 आता आपण हे दिलेले एक्झाम्पल अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही काय करूया आपण शोधूया काय शोधण्यासाठी मग जास्त डोकं लावायचं आहे का त्याच्यामधला फरक समान असलं की ते एपी आहे दोन पदांच्या मधला फरक समान असेल तर एपी आहे आणि जर फरक समान येत नसेल तर ती एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही म्हणजेच अंकगणिती श्रेणी नाही एवढंच लक्षात ठेवायचं आहे जास्त फापट पसारा लक्षात ठेवायचा नाही म्हणजेच आणि हे आता प्रत्येक पदाला टर्म म्हणजे नाव कशी द्यायची आता आपण शिकलो पहिल्या पदाला T1 दुसऱ्याला T2 तिसऱ्याला T3 सरळ पहिल्यालाच T1 लाच ऑब्लिक काय आहे A हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यामधला डिफरन्स पुढच्या पदातून पाठीमागचं पद वजा करणे T2 मायनस T1 इज इक्वल टू D T2 किती आहे T2 -2 मायनस T1 किती आहे 2 इज इक्वल टू D मायनस मायनस प्लस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस काय येणार नाही D किती आला -4 आला त्याच पद्धतीने परत आणखी एकदा ह्याच्या दोन पदामधला फरक काढूया T3 मायनस T मोठ्यातून लहान पद इज इक्वल टू D बघा T3 किती आहे -6 हे मधलं मायनस चिन्ह T2 किती आहे -2 इज इक्वल टू D आता इथं बघा हे मायनस मायनस काय होणार आहे मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल टू D आता बघा मायनस प्लस काय होणार आहे प्लस होणार का मायनस मायनस होणार आहे म्हणून इथं बघा -6 हे मायनस आहे आणि हे प्लस काय 2 आहे म्हणजे ह्यांची वजाबाकी किती मोठ्यातून लहान संख्या वजा केल्यावर किती येणार आहे 4 येणार आहे पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस बघा दुसऱ्या पदात दोन्ही मधला फरक सुद्धा काय आहे
4च आहे. आता आणखीन एकदा आपण हे काढूया, म्हणजेच T4 मायनस T3 इज इक्वल टू D. आता T4 किती आहे? -10 मायनस T3 किती आहे? तर -6 इज इक्वल टू D. -10 मायनस मायनस प्लस 6 इज इक्वल टू D. मग आता बघा, हे मायनस आहे, हे प्लस, प्लस मायनस असेल तर मायनसच होतं. मोठ्यात लहान संख्या वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे? तर मायनस. 10 + 6 गेले 4. बघा, हे दिलेलं दुसरे एक्झाम्पल सुद्धा काय आहे? दिस इज अ सिक्वेन्स इज अ AP. Difference is a strength between two terms. Okay? ठीक. बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं अपूर्णांकामध्ये असल्यानंतर सिक्वेन्स एक्झाम्पल कसं सोडवायचं? आता आपण पूर्णांक असणाऱ्या संख्येमध्ये लगेच सहसा सोडवू शकतो. ती सिक्वेन्स आहे का नाही आपल्याला माहित असतं. कसं माहित असतं? तर दोन्ही मधला फरक, दोन पदांच्या मधला फरक जर समान असेल तर ती सिक्वेन्स एपी आहे. बरोबर ना? तर अपूर्णांकामध्ये आल्यानंतर ती एपी आहे का नाही दिलेली सिक्वेन्स, हे आपण काय करणार आहे? उदाहरणाच्या माध्यमातून आपण इथं अभ्यासणार आहे. दिलेलं उदाहरण मी जसे तसं पहिल्यांदा इथे लिहून घेतोय. 3/2 1/2 -1/2 डॉट डॉट डॉट. बघा, इच अँड एव्हरी टर्म्स ह्या गिवन नंबर्स a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू 3/2. म्हणजे पहिलं पद काय आहे? तर 3/2 आहे. दुसरं पद काय आहे? तर 1/2 आहे. आणि तिसरं पद काय आहे या ठिकाणी? -1/2 आहे. तर बघा, आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन काढण्याच्या पद्धतीनुसार पुढच्या पदातून पाठीमागचं पद वजा करणे हा रूल आहे. आता T2 किती आहे रे? 1/2 मायनस T1 किती आहे रे? 3/2 इज इक्वल टू D. आता बघा, इथं अपूर्णांकांची बेरीज वजाबाकीचा गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे. बेरीज वजाबाकीचा गुणधर्म काय सांगतो अपूर्णांकांच्या? तर त्यांचा छेद समानच असावा लागतो. जर समान नसेल तर तो समान करून घ्यावा लागेल. हे कायमचं लक्षात ठेवायचं. तर आता इथे या ठिकाणी बघा, दोन्ही पदांचा छेद कसा आहे? समान आहे. त्यामुळे या दोन्ही बद्दल एकदाच एक छेद लिहून घ्यायचा. आणि वरची काय क्रिया आहे? तर याच्यामध्ये वजा मायनस आहे. म्हणजे 1 - 3 बरोबर काय आहे? D. म्हणजे 1 - 3 म्हणजे यांचे एक अधिक आणि एक मायनस, म्हणजे 1 + 1 मायनस आहे. म्हणून मग काय होणार आहे यांचं? मायनस होणार. तर -2 डिवाइडेड बाय 2. आता 2 ला 2 काय होणार आहे? गेला. काय येणार आहे उत्तर? -1 इज इक्वल टू D. म्हणजे डिफरन्स किती आला याच्यातला? -1 आला. आणखीन एकदा आपण यांच्यामधला फरक काढूया. आता पुढच्या पदातून आता T2 मधनं T1 मायनस केला, तर आता T3 मधनं T2 मायनस करूया. आता T3 किती आहे? -1/2 मायनस T2 किती आहे? तर 1/2 आहे इज इक्वल टू D. आता बघा, इथं बघा, छेद कसे आहे? समान आहे. मग ह्या दोन्ही बद्दल काय करूया? पहिल्यांदा छेद एकच लिहूया. आणि वर बघा, 1 ला इथं वजाच आहे आणि ह्या सुद्धा 1 ला इथं काय आहे? वजा. म्हणजे -1 वजा 1 वजा वजांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. आणि यात मोठं कोणच नाही, म्हणजे कुठल्या तरी एका संख्येचं चिन्ह, म्हणजेच आपल्याला काय करायला लागणार आहे? -2. दोन्हीला मायनसच आहे. एक म्हणजे मायनसच लिहिलं डिवाइडेड बाय, म्हणजे हे 2 ला 2 पुन्हा गेल्यानंतर उत्तर किती येणार आहे? -1च येणार आहे. बघा, म्हणजेच प्रत्येक दोन पदामधला फरक काय आहे? समान आहे. पुढे जाऊन बघा, आता इथे T3 आहे. आता बघा, T3 आहे. तर आपल्याला T4 काढायचं आहे. तर काय करावं लागेल रे? T4 काढायचं आहे आपल्याला. तर आहे हा फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा. काय करायचा? पुढचं एखादं पद काढायचं. तर आहे असा फॉर्म्युला. काय आहे असा फॉर्म्युला? आता T3 मायनस T2 आहे. तर ह्याच ठिकाणी मी काय लिहीन? T4 मायनस T3 इज इक्वल टू D. बघा, T4 आपल्याला आहे का? नाही. म्हणून मी काय केलं? जसंच्या तसं T4 लिहिलं. मायनस, मात्र माझ्याकडे T3 आहे ना. तिसरं पद आहे. काय आहे? -1/2 आहे. आणि माझ्या D सुद्धा आहे. D म्हणजे डिफरन्स सुद्धा आहे. डिफरन्स किती आहे? -1 आहे. बघा, मग आता मी काय करू शकतो? संख्या एका बाजूला घेऊन जायचं. म्हणजेच काय? आता ही T4 काय संख्या आहे का?
पदाचं नाव क्रमांक आहे तो, मग हे ह्याच बाजूला राहू द्या आणि राहिलेलं आपण काय करूया दुसऱ्या बाजूला, पण त्याच्या अगोदर हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल, बरोबर आहे, बरोबर का? आणि मग नंतर हे प्लस आहे ते दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होईल, हे -1 आहे आणि हे प्लस आहे ते दुसऱ्या बाजूला गेल्यावर -1/2. आणि बघा आता इथं काय राहिलं डाव्या बाजूला, ह्या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला हे आहे ते उजव्या बाजूला गेलं, प्लसचं मायनस झालं, हे पहिलं जसं आहे तसं बरोबर चिन्हाचं -1 इथं लिहून घेतलं, फक्त T4 या बाजूला इथं राहिलेलं आहे. मग आता हे आपण उदाहरण सोडवायचं, म्हणजेच T4 इज इक्वल टू, आता इथं बघा पुन्हा नियम अपूर्णांकाचा छेद काय पाहिजे समान पाहिजे, म्हणजे इथं सुद्धा समान 2 पाहिजे, म्हणजेच ह्या 1 ला त्याला छेद सुद्धा एकच आहे म्हणून ह्याला कितीने गुणून घ्यावं लागेल, अंशाला छेदाला 2 ने गुणून घ्यावं लागेल, म्हणजे इथं मग काय येईल -2/2 वजा 1/2 आहे. बघा आता हे 2 समान आहेत म्हणून ह्याच्याबद्दल ह्या दोन्ही बद्दल 2च लिहिले मी, आणि हे T4 आता बघा इथं -2 आहे, इथं -1 आहे, -1 आहे ना, बरोबर आहे, मध्ये पद आहे, ह्याला इथं सुद्धा -2 आहे. आता मायनस मायनस ची काय होते आणि त्या संख्येचं चिन्ह म्हणजेच T4 इज इक्वल टू -3/2. हे काय झालं, चौथं पद झालं. काय झालं हे चौथं पद. अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो, पाचवं पद, सहावं पद, कितीही पद दिली तर याच सूत्राचा वापर करून आपण पद काढू शकतो. बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला जो पुढचा कंटेंट आहे nth टर्म ऑफ एन एपी, म्हणजे एनवे म्हणजे शेवटचं पद कसं काढायचं या फॉर्म्युल्याच्या आधारावर. काय फॉर्म्युला आहे तर Tn इज इक्वल टू a प्लस ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. आता ह्याचे लॉंग फॉर्म्युला a म्हणजे पहिलं पद आहे, n म्हणजे लास्ट नंबर ऑफ टर्म, लास्ट नंबर ऑफ टर्म, d म्हणजे डिफरन्स आणि tn म्हणजे लास्ट टर्म म्हणजे शेवटचं पद. आता n आणि tn याच्यामध्ये बऱ्याच वेळा जम्बलिंग होऊ शकते, म्हणजे tn म्हणजे शेवटचं पद आहे आणि n म्हणजे शेवटच्या पदाचा क्रमांक, हे लक्षात ठेवा. शेवटच्या पदाचा क्रमांक, शेवटचं पद कितव्या क्रमांकाचं आहे म्हणजे ते n आपण दर्शवतो, हे लक्षात ठेवायचं. तर या सूत्राचा आपण वापर करून आपल्याला एक एक्झाम्पल सोडवायचं आहे. इथं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी, म्हणजेच 7, 13, 19, 25 ही दिलेली जी काही सिक्वेन्स आहे ती ऑलरेडी इथं सांगितलेली आहे, ती एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ती फाइंड आउट करायची आहे का, ती म्हणजे आपल्याला सांगायचं आहे का, सिद्ध करायचं आहे का, प्रूव्ह करायचं आहे का, ती एपी आहे का नाही सिद्ध करायचं आहे का, इथं नाही, तसं त्यांनी सांगितलेलं नाही. डायरेक्ट ती एपी आहे, तुम्हाला फक्त 19व पद काढायचं आहे. त्यामुळे इथं पुन्हा ती एपी आहे का नाही हे सर्च करण्यात वेळ घालवू नका. तिला T1 T2 व T2 मधलं T1 वजा वगैरे असं काही करू नका. जर इथं म्हटलं असतं फाइंड द फॉलोइंग सिक्वेन्स इज ए एपी और नॉट एपी अँड फाइंड 19th टर्म, दॅट टाइम्स म्हणजे त्यावेळी त्यांनी म्हटलं असतं खालील दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का नाही शोधा आणि 19व पद काढा असं म्हटलं असतं तर आपणाला T2 T1 D चा फॉर्म्युला 3 वेळा वापरून जर फरक समान येत असेल तर एपी आहे, नसेल तर नॉट एपी. मग आपण पुढे जर नॉट एपी असेल तर पुढे जायचं नाही आणि एपी असेल तर आपल्याला पुढे जायचं आहे, 19व पद काढायचं म्हणजे काढावं लागलं असतं. पण इथं तसं नाही, इथं ऑलरेडीच एपी आहे त्यामुळे डायरेक्ट आपल्याला 19व पद इथं काढायचं आहे. मग आपल्याला दिलेलं जे काही एक्झाम्पल आहे याच्यामध्ये मी काय करतोय, पहिल्यांदा पद लिहून घेतोय, म्हणजे T1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 7, T2 इज इक्वल टू 13, T3 is equal to 19, T4 is equal to 25. आता आपल्याला गरज कशाचे फॉर्म्युले दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, म्हणजेच Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. या फॉर्म्युल्यामध्ये गरज आपल्याला कशाची बघा. Tn म्हणजे आपल्याला आता इथं काय आहे 19व पद, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कुठलं पद काढायचं आहे आपल्याला 19व पद काढायचं आहे. म्हणजेच n बरोबर इथं काय असणार आहे, n बरोबर काय असणार आहे 19व्या क्रमांकाचं पद काढायचं ना आपल्याला, म्हणजेच n बरोबर 19 क्रमांक, म्हणजे इथं t n च्या ठिकाणी काय येणार आहे 19 येणार. आता बघा इथं a म्हणजे पहिलं पद काय आहे 7 आहे, प्लस इन ब्रॅकेट n म्हणजे कितव्या क्रमांकाचं म्हटलं आपण
19 क्रमांक सांगताना सांगितलं, म्हणून यांच्या ठिकाणी 19 मायनस 1 गुणुले आता आपल्याला यांच्यामधला डिफरन्स म्हणजे दोन पदांमधला डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1 म्हणजे 13 वजा 7. 13 वजा 7 किती असणार आहे? 6. बरोबर का? 13तनं 7 गेले 6 म्हणजे आपल्याला डी काय मिळाला? 6 मिळाला. आता हे एक्झाम्पल सोडवूया आपण. तर T19 इज इक्वल टू 7 प्लस पहिल्यांदा काय सोडवायचं इथं गुणाकार होईल का ह्यांची बेरीज होईल का ह्यांची वजाबाकी कंस होईल? कंस पहिल्यांदा सोडवून घ्यायचा म्हणजेच काय 19 वजा 1 म्हणजेच काय आलं 18 गुणुले 6. आता खालच्या स्टेप्स काय इथंच काय लगेच काय दुसरं करायचं नाही. बरं T19 इज इक्वल टू आता ह्यांची बेरीज होईल का गुणाकार होईल? गुणाकार भागू बेव बॉडमास काय बॉडमास हा लक्षात ठेवा. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन सिक्वेन्स काय आहे हे बघा. म्हणजे पहिल्यांदा भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने क्रिया करत जायच्या. याच्यामधली पहिल्यांदा आता इथं कंस सोडवायचा बरं का ब्रॅकेटमध्ये आतमध्ये काय पहिल्यांदा भागाकार असेल तर करायचा ब्रॅकेटमध्ये. इथं काय ब्रॅकेट आहे का? नाही. तर ब्रॅकेटमध्ये इथं बघा गुणाकार आहे का? इथं नाही. नंतर काय ऍडिशन आहे का? नाही. तर वजाबाकी केली. त्याच्यानंतर या सगळ्यांचा विचार केल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. आता ह्याच्यामध्ये कुठली भागाकाराची क्रिया आहे का? नाही. गुणाकाराची क्रिया म्हणून ही पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया करायची. म्हणजेच बघा 7 प्लस किती 90 गुणाकार. त्याच्यानंतर ह्या दोन्ही मध्ये डायरेक्ट एकच क्रिया राहिली म्हणून इथं काय करायचं T19 इज इक्वल टू 97 म्हणजे दिलेल्या क्रमिकेचं 19वे पद किती आहे? 97 आहे. ओके.